हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही टिप्स पाहणार आहोत, कारण की पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या घरातल्या खायच्या वस्तू ज्या आहेत आपण महिनाभरासाठी स्टोअर करतो, वर्षभरासाठी आपण साठवून ठेवत असतो, तर त्या कशा टिकवून ठेवायच्या. कारण की पावसाच्या आर्द्रतेमुळे आपले घरातल्या जे वस्तू असतात त्या खराब व्हायला लागतात. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करत. पहा, मिरची पावडर वगैरे आपण अशा जास्तीच्या महिन्याभरासाठी, 2 महिन्यासाठी किंवा काही जण वर्षभरासाठी देखील भरून ठेवत असतात. तर आपले कधी कधी डब्याची झाकणं वगैरे आपले लूज असतात, तेव्हा फक्त आपल्याला एकच काम करायचं असतं. जे आपले पेपर असतात, जर डबल बसत असेल पेपर तर डबल देखील तुम्ही लावू शकता, डबल करून, किंवा मग सिंगल बसत असेल सिंगल लावा. अगदी साखर वगैरे असेल किंवा अजून कुठलेही पदार्थ असतील, तुम्ही असे पेपर लावून ठेवा, जेणेकरून जी बाहेरची हवा आहे, दमट हवा जी आहे ती आपल्या पदार्थाला लागणार नाही आणि आपला पदार्थ हा खराब होणार नाही. तिथे मिरची पावडरला देखील मी त्याच पद्धतीने पेपर लावून घेते. आणि बरेचसे जण ह्या टिप्स फॉलो देखील करत नसतील, पण जे करत नसतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जे करत असतील त्यांच्यासाठी अतिउत्तम. तर पहा, अशा पद्धतीने मी पेपर लावून ठेवत असते. असं खूप विचित्र वाटतो तो पेपर, म्हणून थोडासा कट करून घ्यायचा आपण. अगदी हाताने केला तरीही चालेल, पण माझ्याकडे एक हात फोनला गुंतला आहे आणि एक हातात कसं हे करणार, म्हणून मी कैचीने करत आहे. तर पहा, अशा पद्धतीने मी सगळ्या डब्यांना, माझे जे काही लूज डबे आहेत, ज्यांची झाकणं लूज आहेत, त्यांना मी असं करून ठेवत असते, म्हणजे जेणेकरून पदार्थ माझे किचनमधले खायचे ते खराब होत नाहीत. बघा, अगदी जाम व्यवस्थित पॅक. त्यानंतरची दुसरी टिप पहा. बघा, आपल्याकडे काय होतं, बरेचदा अशा डब्यामध्ये भरून ना काही साखरपत्ती असेल किंवा अजून कुठला पदार्थ, डाळ वगैरे असेल, तो असा आपला उरतो. त्यावेळेस आपण काय करतो, त्याला रबर वगैरे लावून तसंच डब्यामध्ये वगैरे ठेवतो. पण रबरने देखील आपल्या पावसाळ्यामध्ये ना त्याला बुरशी वगैरे लागण्याचे चान्सेस असतात. म्हणून काय करायचं, बघा, छोटासा डबा आहे माझ्याकडे, तो भरला आहे आणि माझ्याकडे अशा क्लिप आहेत, डीमार्टमध्ये भेटतात बघा, 70-80 रुपयापर्यंत भेटतात. काहीतरी 10-12 क्लिप येतात एका पाऊचमध्ये. तर इथे मी त्या क्लिप लावून घेते. अगदी तुम्ही 12 महिने हा क्लिप वापरू शकता आणि कशाला पण देखील हा क्लिप तुम्ही वापरू शकता. आणि असं आपल्या प्रत्येकाच्याच घरात काही ना काहीतरी उरतं आणि ते आपण ठेवत असतो. तर असंच न ठेवण्यापेक्षा तुम्ही जर क्लिप लावून ठेवलं ना, तो पदार्थ देखील खराब होणार नाही, जास्त दिवस तो टिकेल. त्यानंतर तुम्ही बिस्किट वगैरे बघा, कधी मोठा पॅकेट असेल तर आपल्याकडे तो संपत नाही, त्याला देखील तुम्ही अशी ही क्लिप लावून ठेवता. माझ्याकडे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांना डब्बे भरून त्या उरलेल्या असतात, त्या गोष्टी मी अशा क्लिप लावून एखाद्या ट्रेमध्ये ठेवत असते. अगोदर डब्यामध्ये ठेवायची, आता याच्यामध्ये ठेवते. अगदी डब्यामध्ये नाही ठेवल्या, फक्त क्लिप लावून तुम्ही वरती जरी ठेवलं ना, तरी पण आपलं सामान जे आहे ते खूप दिवस टिकतं. तर ही टिप तुम्ही नक्की ट्राय करा आणि नेक्स्ट टाइम जेव्हा डीमार्टमध्ये जाताल ना, तेव्हा अशा क्लिप नक्की घेऊन या, कारण की जास्त महाग देखील त्या नाही आहेत. नंतर तिसरी टिप आपण पाहूयात. बघा, कधी कधी आपण एक्स्ट्राचं धान्य आपल्याकडे उरत असतं, पूर्ण पॅकेट असतात, तसे क्लिप लावून तुम्ही जरी ठेवले याच्यामध्ये तरीही चालतं, काही हरकत नाही. पण माझ्याकडे एक्स्ट्राचे जे पॅकेट आहेत, जे मी एक्स्ट्रा भरून ठेवलेले आहेत, तर ते मी असं फ्रीजमध्ये ठेवते, कारण की असंच ठेवलं ना खूप लवकर खराब होतं. माझ्या इथे तरी फ्रीजमध्ये स्टोअर केलेल्या डाळी वगैरे तर चांगल्या राहतात. त्याचबरोबर चौथी टिप आपण पाहूयात. बघा, खोबरं आपल्याकडे खूप लवकर खराब होतं आणि पावसामध्ये तर जास्तच लवकर खराब होतं. त्याला कोकोनट ऑइल थोडंसं लावा आणि ठेवून द्या. माझ्याकडे सध्या एवढंच खोबरं आहे, कारण की बाकीचं मी किसून वगैरे ठेवलेलं आहे, त्यामुळे एवढंच उरलेलं आहे. हेच दाखवते मी तुम्हाला. अगदी त्याला खालून वरतून तेल लावा आणि असं डब्यामध्ये ठेवा. खोबरं वाळून ही गोष्ट तुम्ही करू शकता. तर पहा, त्यानंतर रवा वगैरे त्याला लगेच जाळ्या लागायला लागतात किंवा मग असा चिवट व्हायला लागतो तो. तर तेव्हा काय करायचं, अगदी आपल्याला कधी कधी कच्चा रवा देखील लागतो. काही रवा मी भाजून ठेवला आहे, हा जो कच्चा आहे त्याला आपल्याला हलकंसं भाजायचं असतं. पावसामध्ये कधी कधी लागतो ना आपल्याला रवा कच्चा, त्यासाठी फक्त आपल्याला हलकासा रवा भाजून ठेवायचा आहे. म्हणजे पूर्ण भाजायचं नाही, अगदी त्याला थोडंसं गरम करायचं, थंड करायचं आणि नंतर तो आपल्याला डब्यामध्ये भरायचा आहे. तसंच शेंगदाण्याचं देखील आपल्याला कधी कधी कच्चे शेंगदाणे लागतात बघा, तर माझ्याकडे भाजलेले असतात, कूट देखील असतो शेंगदाण्याचा, पण हे कच्चे लागतात म्हणून मी असे ठेवत असते थोडेफार. तर पहा, ते देखील आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर मी आठवड्याभराची पूर्वतयारी केली होती, त्यामध्ये बऱ्याच शेंगदाण्याचं कूट, शेंगदाण्याचं भाजलेले शेंगदाणे, स्वयंपाकाची पूर्वतयारी जेव्हा मी करते ना, तेव्हा ह्या गोष्टी माझ्या लवकर संपतात. पण काही उरतात ना, त्या खराब लवकर होत असतात, म्हणून अशा प्रकारे ठेवा पावसाळ्यामध्ये तरी.
अशा नाही ठेवलं तरी चालतं, पण पावसाळ्यामध्ये अशी त्याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. स्वयंपाकाची पूर्वतयारी कशी करायची म्हणजे आपला लवकर रोजचा स्वयंपाक लवकर होईल याचाच देखील व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देईल. त्याला देखील थंड वगैरे झालं भरून ठेवलं आणि असं कागद लावून ठेवून घेते, जेणेकरून लवकर खराब होणार नाही. आणि अशा पद्धतीने तुम्ही पण तुमचे शेंगदाणे ठेवताल ना, तुमचे देखील शेंगदाणे खराब होणार आहेत. नक्की ट्राय करा हे पण. त्यानंतर पहा, आपण कधी कधी काय करतो ना, खारीचे पॅकेट अशाचे असंच ठेवतो, पण पावसाळ्यामध्ये काय होतं ना, अगदी त्या हे होतात, लूज पडायला लागतात. लूज नाही म्हणता येणार त्याला, चावल्याच जात नाहीत, अगदी मेहनत लागते चावायला देखील. त्यामुळे काय करायचं ना, आपण याच्यामध्ये ठेवून द्यायच्या. एखादा चांगला डब्बा आपल्याकडे असेल ना, ज्याच्यामध्ये हवा जात नाही, त्या डब्यामध्ये ठेवायचा. आणि हवा जाणारा जरी डब्बा असेल, लूज झाकणावाला जरी डब्बा असेल, त्याला आपण पेपर लावून ठेवू शकतो. माझ्याकडे हा डब्याचं झाकण अगदी पॅक आहे, त्यामुळे ह्या डब्यामध्ये ठेवते. आणि अगदी मोठं पॅकेट पण याच्यामध्ये मावतं, त्याच्यामुळे अशा डब्यामध्येच आता मी खारी ठेवत आहे. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे आपले कांदे, बटाटे, लसूण असतील, हे पावसाळ्यात खूप लवकर खराब व्हायला लागतात. हो नाही म्हणून आपल्याला काही खूप मोठी मेहनत घ्यावी नाही लागत. फक्त नेहमी जेव्हा आपण कांदे घेतो तेव्हा पाहायचं कुठला कांदा वगैरे बटाटा वगैरे खराब तर नाही झालेला ना. ते जर खराब झालं असेल तर लवकरात लवकर आपण ते काढून टाकायचं, किंवा खराब होण्याच्या अगोदर आपल्याला वाटतं की बाबा आता हे खराब होणार नाही, तेव्हाच आपण ते वापरायला घ्यायचं. आणि जो काही कचरा वगैरे असेल त्यामध्ये तो देखील आपल्याला काढायचा आहे, जेणेकरून आपले कांदे खराब होणार नाहीत. आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही ही जी कांद्याची ट्रॉली असते, आपली कांदा बटाटे ट्रॉली असते, ती तुम्ही बाहेर हवेला ठेवा, जेणेकरून कांदे वगैरे, लसूण, जे काही बटाटे वगैरे असेल ते खराब होणार नाही. पंख्याच्या हवेला देखील तुम्ही रात्रभराला ठेवू शकता. तर मैत्रिणींनो, आजच्या टिप कशा वाटल्या मला नक्की कमेंटद्वारे कळवा. मी खूप सारे व्हिडिओज टाकायचे, क्लिनिकच्या टिप्स, किचन टिप्स, त्याचबरोबर मेकअपचे व्हिडिओज देखील टाकते, डेली रुटीनचे व्हिडिओज जरी टाकते. तुम्हाला कुठल्याही टॉपिकवरती इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.